नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955च्या या सखोल विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि रंजक विषयावर चर्चा करणार आहोत. केवळ कागदावर असलेले आपले घटनात्मक हक्क प्रत्यक्षात ग्राउंड लेव्हलवर प्रशासकीय कृतींमध्ये कसे रूपांतरित होतात हे समजून घेणं खरोखरच खूप औत्सुक्याचं आहे. हा कायदा म्हणजे भारतीय लोकशाहीतील सामाजिक समता आणि मानवी प्रतिष्ठेचे रक्षण करणारा एक भक्कम स्तंभ आहे. त्यामुळे आज आपण केवळ या कायद्याची तत्त्वे न पाहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते याचा एक अतिशय स्पष्ट आणि माहितीपूर्ण प्रवास या विश्लेषणातून करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पण पुढे जाण्याआधी कायदेविश्वातील एक अतिशय सामान्य गैरसमज दूर करणं गरजेचं आहे. घरगुती हिंसाचार कायद्यासारख्या इतर कायद्यांमध्ये जसे स्वतंत्र आणि सविस्तर नियम असतात, तसे प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स रूल्स 1977 या नावाने कोणतेही व्यापक आणि सर्वसाधारण केंद्रीय नियम अस्तित्वात नाहीत. हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. याचाच अर्थ असा की या कायद्याची खरी ताकद समजून घेण्यासाठी आपल्याला पूर्णपणे या 1955च्या अधिनियमांतर्गत निर्माण करण्यात आलेल्या प्रशासकीय यंत्रणेवरच लक्ष केंद्रित करावं लागेल. चला आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा पटकन पाहूया. सुरुवातीला आपण कायद्याची प्रशासकीय यंत्रणा पाहू, त्यानंतर सरकार आणि प्रशासनाची जबाबदारी, मग प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि न्यायालयीन प्रक्रिया, पुढे काही ऐतिहासिक न्यायालयीन निर्णय आणि शेवटी या कायद्याचा व्यापक प्रभाव. अगदी याच क्रमाने आपण पुढे जाणार आहोत. वळूया पहिल्या विभागाकडे, कायद्याची प्रशासकीय यंत्रणा. कोणत्याही कायद्याला प्रभावी होण्यासाठी एका भक्कम पायाची गरज असते. आणि हा पाया म्हणजे भारतीय राज्यघटनेचं कलम 17. हे केवळ कागदावरचा एखादा साधं विधान नाही बरं का. हा एक असा सक्तीचा घटनात्मक आदेश आहे ज्याद्वारे अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे. या कलमाला प्रत्यक्ष आणि कायदेशीर स्वरूप देण्याचं मोठं काम नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 करतो. म्हणजेच कलम 17 हे या संपूर्ण कायदेशीर चौकटीला जीवदान देणारा एक प्रत्यक्ष अंमलबजावणी योग्य आदेश आहे. आता येऊया विभाग 2 कडे, सरकार आणि प्रशासनाची जबाबदारी. पण ही एवढी मोठी घटनात्मक जबाबदारी प्रत्यक्षात पार कोण पाडतं? इथे केंद्र आणि राज्य सरकारच्या भूमिकेतील स्पष्ट विभागणी आपल्याला दिसते. केंद्र सरकारचं काम मुख्यत्वे मॅक्रो लेव्हलवर म्हणजे धोरणात्मक आणि देखरेखीचं असतं. देशभरात अंमलबजावणी कशी होत आहे यावर लक्ष ठेवणं आणि अहवाल संकलित करणं हे केंद्राचं काम. पण याउलट राज्य सरकारला प्रत्यक्ष मैदानावर उतरून काम करावं लागतं. गुन्ह्यांची तत्काळ नोंद घेणं, वेगवान तपास करणं, पीडितांना कायदेशीर मदत देणं आणि लोकांमध्ये जनजागृती करणं ही राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाची ग्राउंड लेव्हलची जबाबदारी आहे. आता या स्लाइडवरची सर्वात रंजक गोष्ट म्हणजे पोलीस प्रशासन आणि विशेष अधिकारी यांच्या कामात असलेली तफावत. पोलिसांचं काम हे पूर्णपणे तपासावर केंद्रित असतं. FIR नोंदवणं, पुरावे गोळा करणं आणि न्यायालयात आरोपपत्र दाखल करणं. पण दुसरीकडे विशेष अधिकारी, ज्याला आपण स्पेशल ऑफिसर म्हणतो, त्याची भूमिका एका पालकासारखी असते. हा अधिकारी तपासावर लक्ष ठेवतो, पीडित व्यक्तीला योग्य ते मार्गदर्शन देतो आणि जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून पीडितांचे कल्याण सुनिश्चित करतो. हा समन्वय खऱ्या अर्थाने या कायद्याचा कणा आहे. आता पुढे जाऊया विभाग 3 कडे, अंमलबजावणी आणि न्यायालयीन प्रक्रिया. प्रत्यक्ष उल्लंघन झाल्यावर ही यंत्रणा कशी काम करते ते पाहू. हे सगळं प्रत्यक्षात कसं काम करतं ते एका उदाहरणाने पाहूया. समजा एका गावात एखाद्या व्यक्तीला सार्वजनिक विहिरीतून पाणी भरण्यास मनाई करण्यात आली, तर प्रक्रिया कशी सुरू होईल? सर्वात आधी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली जाते. मग पोलीस तपास सुरू करतात, साक्षीदारांचे जबाब आणि पुरावे गोळा करतात. पुरेसे पुरावे मिळाले की न्यायालयात चार्जशीट म्हणजेच आरोपपत्र दाखल होतं. त्यानंतर न्यायालयीन खटला चालतो आणि शेवटी अंतिम निर्णय येतो. आरोप सिद्ध झाला तर दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा होते. हा एक अतिशय शिस्तबद्ध प्रवास आहे. पण इथे एक अत्यंत दिलासादायक बाब आहे. ती म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत व्यवस्थेने पीडित व्यक्तीला एकटं सोडलेलं नाही. सामाजिक न्याय सुनिश्चित करण्यासाठी कायद्यात कायदेशीर मदतीची भक्कम तरतूद आहे. मोफत सरकारी वकील देण्यापासून ते कायदेशीर अर्ज तयार करणं, न्यायालयीन प्रक्रियेत मार्गदर्शन करणं आणि पुनर्वसनासाठी मदत करणं या सर्व गोष्टी ह्यात समाविष्ट आहेत. न्याय मिळवण्याचा प्रवास आर्थिक अडचणींमुळे थांबू नये हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. आता वळूया विभाग 4 कडे, ऐतिहासिक न्यायालयीन निर्णय. न्यायालये या प्रशासकीय चौकटीला कशी बळकटी देतात ते पाहूया. या कायद्याला आकार देणारे सर्वोच्च न्यायालयाचे 3 अत्यंत गाजलेले निर्णय आपण इथे पाहणार आहोत.
पहिला अप्पा बालू इंगळे खटला. यात सार्वजनिक विहिरीच्या वापराचा वाद होता. न्यायालयाने स्पष्ट केलं की अस्पृश्यतेविरुद्ध संरक्षण देणं हे राज्याचं घटनात्मक कर्तव्यच आहे. दुसरा श्री व्यंकटरमण देवरू खटला. यात मंदिर प्रवेशाचा मुद्दा होता, जिथे न्यायालयाने सार्वजनिक मंदिरांमधील समानता आणि धार्मिक अधिकार यांच्यात संतुलन राखण्यावर भर दिला. आणि तिसरा खटला एन आदित्यन, ज्यामध्ये अगदी स्पष्ट करण्यात आलं की केवळ जातीच्या आधारावर कोणालाही पुरोहितपद किंवा धार्मिक सेवा देण्यापासून रोखता येणार नाही. थोडक्यात सांगायचं तर सार्वजनिक ठिकाणी नागरी हक्क हे जातीय भेदभावापेक्षा नेहमीच सर्वोच्च राहतील, हे या निर्णयांनी सिद्ध केलं. आणि हेच तत्त्व 2014च्या सफाई कर्मचारी आंदोलन खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने किती सुंदरपणे स्पष्ट केले पहा. केवळ तांत्रिक कायदेशीर बाजू न पाहता त्यांनी मानवी तातिष्ठा आणि समानतेला केंद्रस्थानी ठेवलं. जातीय भेदभावाचे उच्चाटन करणं ही केवळ कायद्याची नाही तर संपूर्ण राज्याची मूलभूत जबाबदारी आहे, हे या आधुनिक निर्णयाने पुन्हा एकदा ठळकपणे समोर आणलं. आता येऊया शेवटच्या टप्प्यावर. विभाग 5, कायद्याचा व्यापक प्रभाव. हा संपूर्ण कायदेशीर प्रवास समजून घेण्यासाठी ही टाईमलाईन पहा. 1950 मध्ये कलम 17ने अस्पृश्यता संपुष्टात आणली. त्यानंतर 1955 मध्ये हा नागरी हक्क संरक्षण कायदा म्हणजे PCR ॲक्ट संमत झाला. पण यातील सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आला तो 1976 मध्ये, जेव्हा कायद्यात दुरुस्ती करून शिक्षेच्या तरतुदी अधिक कठोर करण्यात आल्या. आणि याच भक्कम पायावर पुढे 1989चा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा उभा राहिला. हे दोन्ही कायदे एकमेकांना अत्यंत पूरक आहेत आणि सामाजिक न्यायासाठी एकत्रितपणे काम करतात. शेवटी हे सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर पैलू समजून घेतल्यानंतर एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न आपल्या सर्वांसमोर उभा राहतो. 1955च्या या कायद्याने आपल्याला नक्कीच एक मजबूत कायदेशीर ढाल दिली आहे, यात शंका नाही. पण राज्यघटनेला अपेक्षित असलेली परिपूर्ण सामाजिक समता आणि मानवी प्रतिष्ठा आपण खऱ्या अर्थाने प्राप्त केली आहे का? की सामाजिक न्याय आणि नागरी हक्कांच्या पूर्णत्वाची ही लढाई आजही तितक्याच ताकदीने पुढे चालू ठेवण्याची गरज आहे? या प्रश्नावर आपण सर्वांनी नक्कीच विचार करायला हवा. हे सखोल विश्लेषण ऐकल्याबद्दल आणि समजून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.